म्हणजे उंचच उंच इमल्यांच्या मुंबईचं महाराष्ट्रासह अवघ्या देशाला मोठं आकर्षण असतं। मुंबई म्हणजे सगळ्या सुविधांचं माहेरघर असा सगळ्यांचा समज असतो। पण त्याच मुंबईच्या नागरिकांसमोर यंदा पाण्याची समस्या खूपच गंभीर बनली आहे। मुंबईसाठीच्या धरण क्षेत्रावर वरुण राजा रुसल्यामुळे पाण्याचा साठा प्रचंड घटलाय। त्यामुळे मुंबईत आधीपासूनच 10% पाणी कपात सुरू आहे। त्यात आता मुंबईकरांच्या पाण्याच्या वापरावरही निर्बंध घालण्याचा विचार सुरू झालाय। त्यामुळे मुंबईकरांसमोरची चिंता आणखी वाढली आहे। पाहुयात ऐन पावसाळ्यात मुंबईकरांवर कशी लागू झाली आहे पाणी पाणी। ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी कपातीचं संकट। धरण क्षेत्रावर पाऊस रुसला, पाणी साठा आटला। आधीच पाणी कपात, त्यात निर्बंधांची कुऱ्हाड। मुंबईकर मंडळी, आता पावसाचा शिडकावा सुरू झालाय आणि उकाड्यात काहीसा दिलासा मिळाला म्हणून आनंदात असाल तर थोडं थांबा, कारण पाणी कपातीची कुऱ्हाड पडलेली असतानाच आता तुमच्या पाणी वापरावरही निर्बंध येण्याची शक्यता आहे। कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे। मुंबईला 30 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उरलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 5.29% साठा आहे। त्यामुळे 31 जुलैपर्यंत पाणी कसं पुरवायचं अशी चिंता मुंबई महापालिकेला लागून राहिली आहे। त्यातच पाण्याचं नियोजन करताना महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागतेय। मी सध्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या कार्यालयाबाहेर आहे। आज त्यांच्याकडून मुंबईवर पाणी संकट आहे, त्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, पाण्यावर निर्बंध आणणार का या संदर्भात जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला आणि त्यांना वेळ नसल्याचं त्यांनी कळवलेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांना अनेक प्रश्न असताना मुंबई महानगरपालिका नक्की काय करते, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नक्की काय करतायत, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आधीच मुंबईकर 10% पाणी कपात सहन करत दिवस ढकलतायत। कधी पाण्याची टंचाई तर कधी कमी दाबानं पाणी पुरवठा, त्यामुळे मुंबईकर मेटाकुटीला आले। तरीही मुंबई महानगरपालिकेनं तोंडावर बोट हाताची घडी असं धोरण स्वीकारले। मुंबईकरांनी काटकसरीने पाणी कपातीचं धोरण अवलंबलं, परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ठोस काही भूमिका घेतली का तर कुठे दिसत नाही। आता पुढे 30 दिवस पाणी पुढे इतकंच मुंबईच्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये साठा आहे असं सांगितलं गेलेलं आहे। परंतु ही नैसर्गिक जरी आपत्ती असेल तर माननीय मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे। मुंबईतील पाणी टंचाई पाहता पाणी कपातीत वाढ करायची की पाणी वापरावर निर्बंध आणायचे याबाबत पालिका विचार करतेय। मात्र त्याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे। बांधकामं, स्विमिंग टँक, वॉशिंग सेंटरवरील पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याच्या पाईपऐवजी ओल्या फडक्याने वाहनं पुसणे, घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसणे, वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी शक्य तेवढे कपडे धुणे, हॉटेल्समध्ये पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी काळजी घेणे, सांडपाणी किंवा प्रक्रिया केलेलं पाणी प्रकल्पांसाठी वापरणे। मुंबईत सध्या पाण्याची भीषण परिस्थिती असून मुंबईकर पाण्याच्या समस्येने हैराण आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिका पाणी साठा कमी शिल्लक असताना पाणी कपात आणखी वाढवते की पाणी वापरावर निर्बंध लावते याकडेच डोळे लागलेत। अल्पेश करकरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।